सर, त्रिभाषा सूत्र म्हणजे काय हो? म्हणजे आता खूप सारं न्यूज मध्ये येतंय. लक्षात ठेवायचं, 3 भाषा सूत्र, त्याला त्रिभाषा सूत्र असे म्हणतात. त्याचा अर्थ हा होतो की जे आपलं एज्युकेशन करिक्युलम आहे, विशेष करून प्राथमिक शाळेचं, त्यामध्ये एक भाषा ही स्थानिक असेल, एक भाषा ही इंग्लिश असेल, आणि या 2 भाषेसोबत एक तिसरी भाषा आपल्याला निवडायची आहे. मग ती हिंदी असो की इतर कोणतीही असो, त्याला त्रिभाषा सूत्र म्हणतात. ॲक्च्युली हे आजच नाही आहे त्रिभाषा सूत्र न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार. तर 1968 जेव्हा आपल्या इथं पहिलं एज्युकेशन पॉलिसी आली 1964च्या DS कोठारी आयोगाच्या समितीवर 1968, तर तेव्हापासून हा त्रिभाषा फॉर्म्युला आपल्या इथं हा लागू पडतो, ज्या अंतर्गत एक स्थानिक भाषा म्हणजे आपल्या इथं मराठी, एक इंग्लिश, आणि एक आपल्या इथं तिसरी भाषा आपल्याला शिकायची आहे. आणि सध्या जो विरोध होत आहे आपण हिंदी स्वीकारल्यामुळे, तर तो याच कारणामुळे हा विरोध होत असताना दिसतो. आपल्या इथं नाही, तामिळनाडूमध्ये पण आहे आणि कर्नाटकमध्ये पण हा विरोध होत आहे. ठीक आहे, चलो.